दरम्यान दुसरीकडे आता धनंजय मुंडेंनी फडणवीसांची भेट घेतली आहे। आपण पाहू शकतोय धनंजय मुंडेंनी फडणवीसांची भेट घेतली आहे। आपल्यासोबत प्रतिनिधी वैदेही काणेकर जोडल्या गेल्या आहेत। वैदेही, काय अधिक माहिती? वरिष्ठ नेत्यांच्या बैठका चालू आहेत। त्याच्यामध्ये सुनील तटकरे आणि अजित पवार आधीपासूनच या बैठकीला आहेत। मात्र धनंजय मुंडे हे देखील या ठिकाणी आले। मात्र 5व्या मिनिटाला धनंजय मुंडे हे सह्याद्रीवरून निघून गेले। त्याच्यामुळे त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली की नाही या संदर्भात खरं तर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। मात्र धनंजय मुंडे या ठिकाणी कशासाठी आले होते आणि आधीच त्यांच्या संदर्भात अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित असताना नेमक्या कुठल्या विषयावर चर्चा झाली असेल या संदर्भात अनेक कुतूहल निर्माण झाले। नक्कीच वैदेही, धन्यवाद। आपण पाहू शकतोय की मुंडे आता फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत आणि त्याच्यावरून खल सुरू आहे एकंदरीतच। पण पाहू शकतोय की मुंडेंनी आता फडणवीसांची भेट घेतली आहे। मुंडेंना काही परिस्थितीमध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला होता। त्यानंतर पुन्हा एकदा कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर त्यांची चर्चा सुरू होती। मात्र आता पुन्हा एकदा धनंजय मुंडेंनी फडणवीसांची भेट घेतली आहे। तेव्हा राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच चर्चा दिसून येते। मुंडे काहीही न बोलता सह्याद्रीवरून निघाले। त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। सलग दुसऱ्या दिवशी त्यांनी सीएमची, मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं कळतंय। पण तरी सुद्धा यावेळी मुंडेंनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।